विद्यार्थी मित्रो नमस्कार. इयत्ता 9वी भूगोल प्रकरण क्रमांक 6 सागर जलाचे गुणधर्म. आज आपण या प्रकरणाविषयीच माहिती पाहणार आहोत. तर याची सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीलाच थोडे आठवूया. या प्रकारे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता? जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता? तेव्हा अनेक महासागर आहेत, तर त्यापैकी कोणता जलसाठा मोठा आहे सांगता येईल? पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा जलसाठा आहे. आता सागर जल खारट का असते सांगता येईल? सागर जल खारट का असते? कारण भूपृष्ठावरील क्षार हे पाण्यात विरघळतात आणि नदीद्वारे या क्षारांचे सागरात संचयन होते. ही क्रिया सतत चालूच असते. यामुळे या ठिकाणी सागर जल हे खारट बनतात. आता मागील इयत्तामध्ये आपण सागरासंदर्भात भरती, ओटी, प्रवाह यांचा अभ्यास केलेला आहे. या प्रकरणात आपण सागर जलाच्या काही प्रमुख गुणधर्मांचा विचार करणार आहोत. आता सुरुवातीला पहा तापमान. यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्हाला सांगता येईल का? पहा, विचार करा. जमिनीच्या व सागराच्या तापमानात काय फरक असतो? जमिनीच्या व सागराच्या तापमानामध्ये काय फरक असतो? तर जमीन ही पटकन तापते व पटकन निवते. या तुलनेने पाणी हे सावकाश तापते व सावकाश निवते. तसेच आता विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानामध्ये कोणता फरक पडत असेल? विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानामध्ये कोणता फरक पडत असेल? पहा. तर या ठिकाणी तुम्हाला काही माहिती देणार आहे मी, ती ऐका. जमीन आणि सागराच्या तापमानामध्ये फरक असतो. मगाशी सांगितलं की जमीन पटकन तापते व पटकन निवते. पाणी सावकाश तापते व सावकाश निवते. जमीन जास्त तापते आणि जास्त थंड होते. पाणी तुलनेने कमी तापते आणि कमी गार होते. म्हणूनच विषुववृत्ताजवळ जमिनीचे तापमान 45°C तर पाण्याचे तापमान 25°C असते. ध्रुवाजवळ मात्र जमिनीचे तापमान -25°C तर पाण्याचे तापमान -2°C असते. या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण या सत्रामध्ये काही जादा माहिती दिलेली आहे, ते ऐका. तर तापमान हा सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तापमान हा सागर जलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागर जलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सागर जलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते. अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार केला तर सागर जलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. पहा, अक्षवृत्तीय दृष्ट्या विचार आपण जर केला तर सागर जलाचे जे पृष्ठीय तापमान आहे, म्हणजे पृष्ठभागावर वरती, त्याचं तापमान विषुववृत्ताकडून हे ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान 25°C आणि मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये तापमान 16°C आणि ध्रुवीय प्रदेशात मात्र 2°C पर्यंत असते. याशिवाय सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, पाऊस, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादींचाही परिणाम दिसून येतो. सागरी प्रवाहाचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी असते. बघा, ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात त्या भागात सागर जलाचे पृष्ठीय तापमान कमी
तर उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचे पृष्ठीय तापमान वाढते. आता या ठिकाणी तुम्हाला सांगा पाहू असे म्हटलेले आहे, सागर जलाचे तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागामध्ये तसेच वेगवेगळ्या ऋतूमध्ये खोलीनुसार कसे बदलते हे आपल्याला सांगायचे आहे. त्याकरिता आकृती 6.1 या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामध्ये या आकृतीचे निरीक्षण करायचं व त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. पहिल्यांदा आकृतीचं निरीक्षण करा. बघा, वरच्या बाजूला तापमान सेंटीग्रेडमध्ये दिलेले आहे. डावीकडून 0, 5 अंश सेल्सिअस, 10 अंश सेल्सिअस, 15 आणि 20 अंश सेल्सिअस. आणि डाव्या बाजूला उभं जे दाखवलेलं आहे ते या ठिकाणी खोली मीटरमध्ये दाखवलेलं आहे. 0, 500, 1000, 1500 आणि 2000. तर आकृती 6.1 खोली व सागरजल तापमान. आता ही आकृती आपण बारकाईने पाहून याच्या आधारे आपल्याला पुढील प्रश्न सोडवायचे आहेत. पहा, पहिला प्रश्न, उष्णकटिबंधातील सागर जलाचे कमाल तापमान किती आहे? उष्णकटिबंधातील सागर जलाचे कमाल तापमान किती आहे आणि हे तापमान 500 मीटर खोलीवर किती झाले? आता या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करा. इथं लिहिलेलं आहे वरच्या बाजूला उष्णकटिबंध आणि 15 आणि 20 अंश सेल्सिअस याच्यामध्ये या दरम्यान पाहायचं आहे सर्वांनी. उष्णकटिबंधातील सागर जलाचे कमाल तापमान किती दिसते तुम्हाला? तर ते तुटक रेषा दिसतात का? 20च्या आतमध्ये दाखवलेलं आहे. त्याचा अर्थ 18 अंश सेल्सिअस हे उत्तर आहे. तेव्हा उष्णकटिबंधातील सागर जलाचे कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस इतके आहे. आता हे तापमान 500 मीटर खोलीवर. आता 500 मीटर कुठं दाखवलेलं आहे? हे असं आडवं बघायचं. या ठिकाणी किती झालेलं दिसतं? तर 500 मीटर तिथून सरळ पुढे बघायचं. तिथं तुटक जी रेषा ज्या ठिकाणी आहे तसंच वरती बघत यायचं. म्हणजे 10 अंश सेल्सिअस आणि 15 अंश सेल्सिअसच्या मध्ये. तर हे साधारणतः आपल्याला 10च्या जरा पुढे म्हणजे 11 अंश सेल्सिअस इतके आहे. त्यानंतर मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान समुद्र सपाटीजवळ किती आहे? बघा, आकृतीचं निरीक्षण करत आपण प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचे तापमान समुद्र सपाटीजवळ किती आहे? म्हणजे ही जी निळी रेषा दाखवलेली आहे अशी वरती आलेली ती पाहायची सर्वांनी. 15च्या थोडंसं आतमध्ये आहे म्हणजे 14 अंश सेल्सिअस. किती आहे? 14. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये सागर जलाचे तापमान समुद्र सपाटीजवळ म्हणजे वरच्या बाजूला 14 अंश सेल्सिअस इतके आहे. आता हे तापमान बघा पुढचा प्रश्न, 1500 मीटर खोलीवरती किती झालेले आढळते? 1500च्या बरोबर समोर बघा. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बरोबर वरती बघायचं तापमान आणि या ठिकाणी मीटर खोली दाखवलेले 1500 मीटर इतकी खोली. तर 5 अंश सेल्सिअस. तर तापमान 1500 मीटर खोलीवरती आपल्याला 5 अंश सेल्सिअस इतके आढळते. त्यानंतर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशांचा तापमान आलेख काय सांगतो? बघा, उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा तापमान आलेख काय सांगतो आणि खोलीनुसार त्याचे तापमान 500, 1000 व 1500 मीटरवर किती आहे? तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी उच्च अक्षवृत्तीय प्रदेशातील सागरजल तापमानाच्या आलेखावरून असे दिसते की सागर जलाच्या तापमानावर खोलीचा किंवा खोलीनुसार काही फरक पडत नसून ते तापमान भूपृष्ठापासून खोलवर सर्वत्र एकसमान स्थिर. म्हणजे या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे 5 अंश सेल्सिअसच्या आतमध्ये
ती लाल रेषा दिसते आणि स्थिर आहे ती, तर जवळ साधारणपणे 4° इतके आहे. म्हणजे पृष्ठभागापासून ते 500, 1000 किंवा 1500 मीटर खोल गेले तरी तापमान 4° इतकेच दिसते. पुढचा प्रश्न, किती खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहते? बघा, किती खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र स्थिर राहते? तर या ठिकाणी 2000 मीटर, बरोबर, 2000 मीटर खोली, तिथून पुढे सागर जलाचे तापमान हे सर्वत्र स्थिर राहते. आता पुढील भाग पाहू आपण. या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण, याच्यामध्ये सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे ही परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रताही कमी होत जाते. त्यामुळे सागर जलाच्या तापमानामध्ये 2000 मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे 4° असते. खोलीनुसार सागर जलाचे तापमान सुमारे 4° पर्यंतच कमी होते. त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही. विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानामध्ये खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो, लक्षात घ्या. आता भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलाच्या तापमानामध्ये भिन्नता आढळते. आता भूवेष्टित समुद्र म्हणजे पूर्णपणे जमिनीने वेढलेले समुद्र, त्याला भूवेष्टित समुद्र म्हणतात. भूवेष्टित समुद्र महासागरांना जोडलेले नसतात. म्हणून या ठिकाणी हा फरक सांगायचा आहे की भूवेष्टित समुद्र व खुल्या सागर जलाच्या तापमानामध्ये भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारताही जास्त असल्याने या समुद्र जलाचे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा जास्त असते. अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागामध्ये असते. आता या ठिकाणी पहा, जरा डोके चालवा असं म्हटलेलं आहे. तर तळाकडील सागर जलाचे तापमान गोठणबिंदू खाली गेले असते तर काय झाले असते? काय म्हटलेलं आहे? तळाकडील सागर जलाचे तापमान गोठणबिंदू खाली गेले असते तर काय झाले असते? विचार करा भाऊ थोडंसं. सर्वसाधारण काय परिस्थिती बघा. आता या ठिकाणी साधे पाणी म्हणजे गोडे पाणी 0° तापमानाला म्हणजेच गोठणबिंदूखाली गोठते आणि त्याचा बर्फ तयार होतो. पाण्याचे तापमान 4° असते तेव्हा त्याची घनता सर्वाधिक असते. यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावते आणि ते पृष्ठभागाकडे येऊ लागते. पाण्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माला असाधारण विचलन म्हणजे ॲनॉमलस एक्सपान्शन म्हणतात. याच कारणाने समुद्राच्या पाण्याचे तापमान 4° वर स्थिर राहते. जेव्हा समुद्रातील पाण्यात क्षार विरघळलेले असतात तेव्हा असे क्षारयुक्त पाणी 0° तापमानाला गोठू शकत नाही. क्षारामुळे गोठणबिंदू अजूनही खाली जातो, म्हणजे -2° किंवा -4° या प्रकारे. शिवाय अशा क्षारयुक्त पाण्याचा बर्फ तयार झालाच तर त्या प्रक्रियेत त्या पाण्यातील क्षार बाहेर सोडले जातात व फक्त शुद्ध पाण्याचाच बर्फ तयार होतो. बाहेर सोडलेल्या क्षारामुळे समुद्राच्या उरलेल्या पाण्याची क्षारता अजून वाढते आणि त्यामुळे गोठणबिंदू अजून खाली जातो. म्हणूनच सागर जलातील एकूण क्षारांचा विचार करता तळाकडील सागर जलाचे तापमान गोठणबिंदूखाली जाणे शक्य नाही. मात्र तळाकडील सागर जलाचे तापमान गोठणबिंदूखाली गेले तर काय होईल, ह्या गोष्टीचा आपण विचार केला तर अजून एक महत्त्वाचा घटक विचारात घ्यावा लागेल. तर पाण्याची गोठण्याची प्रक्रिया ही नेहमी पृष्ठभागाकडून तळाकडे होत जाते. याचाच अर्थ जेव्हा सागराचे तळाकडील तापमान गोठणबिंदूखाली जाईल तेव्हा थोडक्यात सर्व सागर महासागर पृष्ठभागापासून पूर्णतः गोठतील.
पर्यायाने पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल, परंतु असे होण्याची शक्यता फारच कमी आहे. आता पुढील मुद्दा पाहूया आपण, क्षारता. यामध्ये या ठिकाणी थोडे आठवूया आपण, असं म्हटलेलं आहे. तर सागर जलाच्या पाण्याची चव, सागर जलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते? भूपृष्ठावरील खडक आणि मृदा यात विविध क्षार आणि खनिजे असतात. तुम्हाला माहीत आहे, भूपृष्ठावर जेव्हा नद्या वाहतात तेव्हा ते क्षार व खनिजे नदीच्या पाण्यात विरघळतात. नद्या सागराला किंवा विशाल जलाशयाला मिळतात आणि पर्यायाने या विरघळलेल्या क्षारांचे संचयन करतात. लाखो वर्षे ही क्रिया सतत चालू असते आणि बाष्पीभवनामुळे सागरातील फक्त पाण्याची वाफ होते आणि क्षार पाण्यातच तेथेच राहतात. त्यामुळे हळूहळू पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढत गेले, तर त्यामुळे सागरजल हे खारट बनतात. सागर जलाच्या पाण्याच्या क्षाराचे प्रमाण जास्त असण्याची कारणे काय असतील? सागर जलाच्या पाण्याच्या क्षाराचे प्रमाण जास्त असण्याची कारणं: बाष्पीभवनाचा हा वेग खूपच जास्त असणे, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणे आणि समुद्र भूवेष्टित असणे या प्रमुख कारणामुळे सागर जलाच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असू शकते. सागर जलातील क्षारांचा आपणास काय उपयोग होईल? बघा काय म्हटलेलं आहे, सागर जलातील क्षारांचा आपणास काय उपयोग होईल? सागर जलातील क्षारामुळे सागराची काय होते, उधरण क्षमता वाढते. त्यामुळे खूप अजस्त्र व अवजड जहाजेसुद्धा समुद्राच्या पाण्यावर तुलनेने सहज तरंगतात. याचा उपयोग या ठिकाणी जलवाहतुकीसाठी होतो. सागर जलातील क्षार आपणास कसे मिळवता येईल? बघा काय सांगता येईल, सागर जलातील क्षार आपणास कसे मिळवता येईल? समुद्राचे पाणी एक विशिष्ट प्रकारे अडवले जाते, आपल्याला माहीत आहे, आणि मग बाष्पीभवनामुळे या पाण्याची वाफ होते व खाली राहते. ते फक्त क्षार आणि मीठ आणि ते गोळा केले जातात. म्हणजे मिठागराच्या माध्यमातून अशा प्रकारे सागर जलातील क्षार मिळवले जातात. आता या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपण जे असं सांगितलं की आपण जे अन्न खातो त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो, सर्वांना माहिती आहे. विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणूनही मीठ वापरले जाते. मिठाचा वापर बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये देखील करतात. या ठिकाणी पाठ 5 मधील प्रयोगामध्ये देखील बघा मिठाचा वापर कशासाठी केला जातो हे पाहिले तुम्ही. मिठागराच्या माध्यमातून आपण सागर जलातील क्षार गोळा करत असतो. क्षारतेमुळे सागर जलाची उधरण क्षमता वाढते, त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो. पुन्हा एकदा सांगतो, जर सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी राहील का? नाही, तर त्या पाण्यातील जीवसृष्टी नष्ट होते. तर यानंतर की आता जो झालेला भाग आहे हा भाग तुम्ही नीट समजून घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही पुस्तक जवळ घेऊन त्याचं वाचन करा. आपल्याला काही शंका आली, काही या ठिकाणी काही प्रश्न असतील तर आपण विषय शिक्षकांना फोनवरून विचारायचं आहे. तर आपण या पहिल्या भागामध्ये आज झालेला जो भाग आहे हा वाचायचा आहे, समजून घ्या आणि त्याच्यावरील काही प्रश्न असेल तर शिक्षकांना विचारा. तर उर्वरित भाग आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. धन्यवाद.